चला मित्रों, आजच्या तासाला आपण एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट चालू करू. दिस इज द थर्ड व्हिडिओ in which we will discuss about the management of solid waste. घनकचरा कशाला म्हणतात आपण मागच्या व्हिडिओमध्ये चालू केलं होतं. The materials which are used one time, they are not used for the same work for the next time. एक वस्तू एक पदार्थ एखाद्या कामासाठी एकदा वापरल्यानंतर त्याच कामासाठी पुन्हा जर वापरला जात नसेल तर त्याला वेस्ट म्हणतो. Then that type of solid waste must be managed. What are the sources of solid waste? How we can classify the solid waste? Once again we recall it and then we will continue. साधारणतः आपल्या समोर मिळणारे जे काही सॉलिड वेस्ट मटेरियल असतात त्याचं वर्गीकरण पुढे प्रकारे केलं जातं. वन बाय वन वी विल सी. एक डोमेस्टिक वेस्ट मटेरियल. डोमेस्टिक म्हणजे घरगुती कागदपत्र. द वेस्ट गार्बेज, द कॉटन प्लग, the pieces of cloth, then empty bottles, different types of materials which are used in our daily needs, daily uses, wrappers of biscuits, wrappers of any material, all are coming in the domestic waste. हे घरगुती कागदपत्र आहे. आपल्या घरामध्ये डस्टबिन मध्ये आपण जे पदार्थ रोज फेकतो या सगळ्या पदार्थांना आपण डोमेस्टिक वेस्ट म्हणतो. सेकंड वन इंडस्ट्रियल वेस्ट. याला कारखान्यातील कागदपदार्थ असं म्हणतात. The raw material when processed in the industries, some products are obtained. When such products are obtained, some waste material is created in such industries. If they are solid, then these are called as industrial solid waste material. Like ash, like another things which are now considered as the solid waste material. These are industrial waste. The next one, the farm and garden waste. In farm and garden waste, the leaves, roots, stems, etc. these are coming in solid grass or solid garden waste material. शेतातील कागदपदार्थ, बागेमधील कागदपदार्थ यांना आपण काय म्हणतो? These are the solid waste material च्या ऑपरेट म्हणतो farm and garden. Then electronic waste हा खूप मोठ्या प्रमाणावर येणारा भाग आहे. The discarded materials which are electronics, like unused mobiles or waste mobiles. The materials which are used as electronic material like television sets, radios, transistors, tape recorders, computers, when they are not in use, when they are out of use, then such materials are called as what? Electronic waste. The electronic waste material is containing lead and another materials which are harmful or hazardous to the human being. Next one, biomedical waste. याला जैव वैद्यकीय कागदपदार्थ म्हणतात. साधारणतः दवाखान्यांमधून, शुश्रूषालयांमधून किंवा इतर प्रकारच्या क्लिनिक्स मधून बाहेर पडणारे पदार्थ, मग कॉटन प्लग असतील, त्यानंतर सिरिंजेस असतील, सुया असतील किंवा सलाईनच्या बॉटल्स असतील, ऑल दीज आर कमिंग इन व्हॉट? बायोमेडिकल वेस्ट विच आर हजार्डस. नेक्स्ट वन इज अर्बन वेस्ट. त्याला नागरी घनकचरा म्हणतात. खेड्यापेक्षा शहरांमध्ये जास्त कचरा तयार होतो कारण शहरांमध्ये वस्तू जास्त वापरल्या जातात. त्या वस्तूचे रॅपर्स, त्या वस्तूचे कव्हरिंग मटेरियल्स, प्लास्टिक बॅग्स, पॉलिथीन, देन थर्माकोल, देन ग्लास मटेरियल्स, मेटॅलिक मटेरियल्स, ऑल आर कमिंग इन अर्बन वेस्ट. याला शहरी कागदपदार्थ म्हणतात. रेडिओएक्टिव्ह वेस्ट याला किरणोत्सारी कचरा म्हणतात. It is obtained from mining, it is obtained from nuclear weapons, it is obtained from nuclear power plants. अण्वस्त्र, अणुऊर्जा प्रकल्प यामधून रेडिओएक्टिव्ह वेस्ट मटेरियल तयार होतं. These are hazardous. They are affecting on the next generation also because they are creating mutations in the chromosomes. Last one is mining waste. मोठमोठ्या प्रकारच्या मायनिंगचे प्रकार जे चालतात, खाणकाम, या खाणकामामध्ये अनेक वेस्ट मटेरियल तयार होतात. These are the classifications of waste material. आपल्याला जर यांचं मॅनेजमेंट व्यवस्थित करायचं असेल तर मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून सुद्धा ते दोन प्रकारे वर्गीकृत केले जातात. एक, बायोडिग्रेडेबल वेस्ट. द वेस्ट मटेरियल विच कॅन बी डिग्रेडेड, द वेस्ट मटेरियल विच कॅन बी कंपोस्टेड, दे आर डिकंपोज्ड बाय स्मॉल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ज्या कचऱ्याचं सजीवांच्या, सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने विघटन घडू शकतं अशा प्रकारचा कचरा याला बायोडिग्रेडेबल वेस्ट म्हणतात.
शेतातील टाकाऊ पदार्थ, पालापाचोळा, जैविक टाकाऊ पदार्थ, त्यामध्ये मग सूक्ष्मजीवांच्या किंवा इतर प्राण्यांच्या शरीरातील उत्कृष्ट पदार्थ किंवा मृत प्राणी किंवा मृत शरीरे या सगळ्यांना आपण बायोडिग्रेडेबल वेस्ट म्हणतो. कारण या सगळ्या पदार्थांचं सूक्ष्मजीवांच्या साहाय्याने विघटन घडू शकतं. नंबर 2 नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे ज्यांचं सूक्ष्मजीवांच्या साहाय्याने विघटन घडू शकत नाही. फॉर एक्झाम्पल प्लास्टिक, देन ग्लास मटेरियल्स, मेटॅलिक पीसेस. These materials cannot be degraded by the microorganism. हे पदार्थ पृथ्वी तलावर जशाच तसे राहतात, त्यांचे ढीग जशाच तसे साचून राहतात. कुठल्याही परिस्थितीमध्ये नॅचरली यांचं डिग्रेडेशन होऊ शकत नाही. These are called as non biodegradable. जर अशा प्रकारचा कचरा खूप मोठ्या प्रमाणावर साचत असेल तर इट इज अफेक्टिंग ऑन ह्युमन लाईफ. इट इज हार्मफुल फॉर द ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिजम्स. पृथ्वी तलावर राहणाऱ्या सगळ्या प्रकारच्या सजीवांना हे हार्मफुल आहे. सॉलिड वेस्टचा हार्म कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे आपण बघू एक एक. नंबर 1 इफेक्ट ऑन बायोडायव्हर्सिटी. हे जैव विविधतेवर परिणाम करतात. Because it is occupying larger area, it is occupying larger space, it is creating pollution, it is hazarding to the natural calamity, it is hazarding to the biodiversity. जैवविविधता याच्यामुळे होते. पाण्यामध्ये जर घनकचरा जमा होऊ लागला, जमिनीवर घनकचरा जमा होऊ लागला तर हा घनकचरा खूप मोठी जागा लागतो, मोठं प्रदूषण करतो, बऱ्याच सजीवांना राहण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही, त्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होतो. That's why they are affecting on the biodiversity. Number 2, the solid waste material are creating bad odor. अत्यंत घाणेरडा वास, दुर्गंधी पसरते. They are creating some health problems. मोठ्या प्रमाणात आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. Third one, production of toxic gases. If you are dumping the solid waste material in open space, then they will start creating some toxic gases. काही विषारी वायूची निर्मिती याच्यामधून होते. They are creating pollution. Fourth one, degradation of natural beauty. नैसर्गिक सुंदरता जी आहे, नैसर्गिक सुंदरता नष्ट होते. तुम्हाला माहित असेल एखादी स्वच्छ नदी, स्वच्छ पाण्याची नदी आणि गढूळ घाणेरडी नदी याच्यामध्ये फार फरक असतो. बऱ्याच ठिकाणी नॅचरल पर्यटन स्थळ जी आहे त्या पर्यटन स्थळांवर खूप मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो आणि तिथली नैसर्गिक सुंदरता नष्ट होते. They are displaying the natural beauty of that particular area. Next one, they are creating air pollution. If the toxic gases are liberated from the solid waste, then they are creating air pollution. वातावरणाचं प्रदूषण होतं. बरेचदा असे टाकाऊ पदार्थ जाळले जातात, त्या जाळण्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर दूषित वायू बाहेर पडतात. नेक्स्ट वन, वॉटर पोल्युशन. If the solid waste materials are dumped in certain areas, then some amount of material will be percolated from these solid waste material to the nearby water bodies. नजीकच्या पाणी साठवण्याच्या तलावांमध्ये किंवा पाणी साठवण्याच्या ठिकाणांमध्ये बरेचदा यातले टॉक्सिक पदार्थ परकोलेट होतात, पाझरतात आणि त्यामुळे मग तिथल्या वॉटर बॉडीज सुद्धा किंवा पाण्याचे जे जलाशय आहेत या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर पोल्युशन होतं. सॉइल पोल्युशन ऑल्सो टेक्स प्लेस. तुम्ही जिथे कचरा डंप करताय तिथली माती इनफर्टाईल होऊन जाते, म्हणजे या मातीचा नंतर उपजाऊ जमीन म्हणून वापर करता येत नाही. लाखो हेक्टर जमीन अशा कचऱ्याने वेढली जाते. साधं ग्रामीण भागामध्ये सुद्धा तुम्ही बघा, उन्हाळ्यामध्ये जेव्हा खतं घातली जातात शेतामध्ये तर त्या खतात निम्मा तर प्लॅस्टिकचाच कचरा असतो आणि त्यामुळे ती जमीन जी आहे ती जमीन उपजाऊ राहत नाही, वरचेवर इनफर्टाईल होत जाते. दिस इज अनदर वे, दॅट इज सॉइल पोल्युशन ऑल्सो टेक्स प्लेस. लास्ट वन, स्प्रेड ऑफ डिसीजेस. If the solid waste material are increasing beyond the limit, they are creating diseases. आपल्याला विविध प्रकारचे आजार याच्यामध्ये माशा जास्त होतात, त्यानंतर डासांची पैदास जास्त होते, इतर अनेक प्रकारचे घातक जीवाणू त्या ठिकाणी तयार होतात. दे आर क्रिएटिंग व्हायरल एज वेल एज बॅक्टेरियल डिसीजेस. दीज आर द हार्मफुल इफेक्ट ऑफ द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. सो इट इज व्हेरी नेसेसरी टू मॅनेज द सॉलिड वेस्ट. टाकाऊ पदार्थ त्याच्या घनकचरा याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. 4 गोष्टींसाठी ते गरजेचं आहे. There is necessity of solid waste management for these 4 things. Number 1, prevention of pollution. वातावरणाचं, जमिनीचं, पाण्याचं प्रदूषण होऊ नये यासाठी
टाकाऊ पदार्थांचं योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. फॉर प्रिव्हेंटिंग द पोल्युशन. टू, इट इज ऑल्सो नेसेसरी फॉर प्रोडक्शन ऑफ एनर्जी ॲज वेल एज फॉर प्रोडक्शन ऑफ फर्टिलायझर. दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. एक, तुम्ही घनकचऱ्याचं व्यवस्थापन ऊर्जेचा स्रोत म्हणून करू शकता. तुम्ही घनकचऱ्याचं व्यवस्थापन नीट केलं तर त्यापासून चांगल्या प्रकारची ऊर्जा तुम्हाला मिळू शकते आणि ती ऊर्जा तुमच्या नॅचरल रिसोर्सेसला स्टोअर करू शकते. उदाहरणार्थ, आपल्याकडे लातूरच्या जवळपास रांजणीला एक साखर कारखाना आहे, एन-साई-नॉर्थ नॅचरल शुगर्स. या कारखान्यावर कचरा विकत घेतला जातो. या कचऱ्याचं कंबशन करून त्या ठिकाणी टर्बाईन चालवतात आणि हे टर्बाईन इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करू शकतात. याचा अर्थ तुम्हाला जर कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन करता आलं तर तो ऊर्जेचा चांगला स्रोत बनू शकतो. नंबर 2, कचऱ्याचं व्यवस्थित डिकम्पोजिशन केलं तर इट विल बी कन्वर्टेड इनटू फर्टिलायझर. उत्तम प्रकारचा खत म्हणून शेतीसाठी वापरता येऊ शकतो. फॉर दिस पर्पज ऑल्सो द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मस्ट बी देयर. नंबर 3, टू रिड्यूस द स्ट्रेन ऑन द नॅचरल रिसोर्सेस. नैसर्गिक संसाधनांवरचा ताण कमी करण्यासाठी सुद्धा वेस्ट मॅनेजमेंट झालं पाहिजे. नैसर्गिक संसाधनं तुम्हाला माहिती आहे, पाणी, हवा, त्यानंतर अनेक प्रकारचे मायनिंग मध्ये मिळणारे नॅचरल रिसोर्सेस, या सगळ्या नॅचरल रिसोर्सेसवरचा ताण कमी केला जाऊ शकतो जर तुम्ही रिसायकल करत गेला, जर तुम्ही सॉलिड वेस्टचं मॅनेजमेंट व्यवस्थित करत गेला. अँड टू इम्प्रूव्ह द हेल्थ अँड क्वालिटी ऑफ लाईफ. मानवाचं जीवन आरोग्यदायी आणि उत्तम गुणवत्तापूर्ण बनवण्यासाठी सुद्धा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटची गरज आहे. ज्या शहरामध्ये, ज्या राज्यामध्ये, ज्या देशामध्ये घनकचऱ्याचं योग्य व्यवस्थापन असतं ते शहर, ते राज्य स्वच्छ दिसतं, सुंदर दिसतं. लोकांची जगण्याची लाईफ क्वालिटी जी आहे ती क्वालिटी सुधारते. फॉर दिस पर्पज ऑल्सो द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मस्ट बी देयर. हाऊ वी कॅन मेक इट इको फ्रेंडली मॅनेजमेंट, हा महत्त्वाचा. पर्यावरण सहिष्णू मॅनेजमेंट झालं पाहिजे. तुम्ही जे कचऱ्याचं व्यवस्थापन कराल त्याच्यामुळे पर्यावरणाला हानी होता कामा नये. एखादा शेतकरी धसकटं गोळा करतो आणि तो जाळून टाकतो, तर दॅट इज नॉट इको फ्रेंडली मॅनेजमेंट. तुम्ही कचरा जाळून जर टाकत असाल तर त्याला चांगलं व्यवस्थापन म्हणता येत नाही. किंवा नदीच्या पाण्यामध्ये सोडून देत असाल तर त्याला चांगलं व्यवस्थापन म्हणता येत नाही. चांगलं इको फ्रेंडली व्यवस्थापन कशाला म्हणायचं? इफ यू आर मेकिंग सम अटेम्प्ट्स फॉर द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट which are not harming to the environment, then those are called as eco-friendly management aspects. एक बघू आपण, एक कॅटेगरायझेशन ऑफ द सॉलिड वेस्ट. तुम्ही जेव्हा इको फ्रेंडली मॅनेजमेंट करायला सुरुवात कराल तेव्हा कचऱ्याचं व्यवस्थित वर्गीकरण करता आलं पाहिजे. आपण बघतो ना, दररोज आपल्याकडे सकाळी घंटा गाडी येते, ती सारखं आपल्याला आपल्या कानावर ओढत असते, ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा करूनच घंटा गाडीत द्या. हे जे सांगितलं जातं त्याच्यामध्ये व्यवस्थापनाचा भाग काय आहे? ओला कचरा म्हणजे त्याचं डिग्रेडेशन होऊ शकतं, सुका कचरा म्हणजे त्याचं डिग्रेडेशन होऊ शकत नाही. यामध्ये प्लास्टिक येतं, काच येतो, मेटलच्या पीसेस येतात, याचं डिग्रेडेशन होत नाही. सुरुवातीलाच याचं वर्गीकरण करा. वर्गीकरण केल्यामुळे ज्याचं डिग्रेडेशन होऊ शकतं, जे विघटन होऊ शकतात ते पदार्थ वेगळे करा. दॅट इज व्हॉट कॅटेगरायझेशन. नंबर 2, कंपोस्टिंग. कॅटेगरायझेशन केल्यानंतर ज्याचं विघटन होऊ शकतं त्याच्यापासून चांगला खत बनवता येतं. कंपोस्टिंग म्हणजे उत्तम प्रकारचा खत बनवता येतं. शेतीजन्य टाकाऊ पदार्थ, घरातील टाकाऊ पदार्थ, इफ दे आर डिग्रेडेबल दे कॅन बी कंपोस्टेड, दे कॅन बी कन्वर्टेड इनटू युजफुल फर्टिलायझर्स. थर्ड वन, safe land filling. If you have non-degradable waste material and if you have to manage it, you can dump it in the safe landfill. एखाद्या खाणीमध्ये, एखाद्या दगड खोदलेल्या खाणीमध्ये तुम्ही सेफ लँड फिलिंग करू शकता. मोठा खड्डा आहे तो तुम्हाला भरून टाकायचा आहे, तर त्या खड्ड्याला सर्व बाजूने प्लास्टिकचं कोटिंग करून त्यामध्ये तुम्ही कचरा डंप करू शकता आणि वर माती टाकून त्याला बुजवू शकता. This is called as safe land filling, where you can decompose or you can dispose the waste material which are non-decomposable. ज्याचं विघटन होऊ शकत नाही याचं तुम्हाला डिस्पोजेबल करायचं आहे. नेक्स्ट वन, वर्मी कंपोस्टिंग म्हणजे गांडूळ खत सारखं खत तयार करणे. वर्मी कंपोस्टिंग मध्ये हे वर चांगल्या पद्धतीने या टाकाऊ पदार्थांचं विघटन करू शकतात. अँड दे आर क्रिएट गुड टाईप और गुड क्वालिटी ऑफ फर्टिलायझर.
नेक्स्ट वन इंडस्ट्रियल वेस्ट लँडफिल. कारखान्यामध्ये टाकाऊ पदार्थ जे तयार होतात त्या टाकाऊ पदार्थांचं सुद्धा लँड फिलिंग करता येतं. म्हणजे काही ठिकाणचे खड्डे बुजवून घेता येतात, त्या ठिकाणी कचरा टाकता येतो आणि त्याला डंप करता येतो आणि ते भाग वापरता सुद्धा येऊ शकतात. नेक्स्ट वन पायरोलिसिस. कचरा जाळणे. पण तो जाळायचा कशासाठी? त्याच्यापासून स्टीम तयार करता येते, टर्बाईन फिरवता येतं आणि एनर्जी तयार करता येते. मी आता तुम्हाला जे उदाहरण सांगितलं नॅचरल शुगरचं यंग साईज रांजणीचा कारखाना, इथे कचरा जाळला जातो, त्यापासून पाणी तापवलं जातं बॉयलरमध्ये, त्यापासून स्टीम बनवली जाते आणि आपण आतापर्यंत शिकलोय दॅट स्टीम इज यूज्ड फॉर द टर्बाईन्स. टर्बाईन रोटेट केले जातात, टर्बाईन फिरवले जातात आणि इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करता येते. सो पायरोलिसिस कॅन बी डन. लास्ट वन बायोवेस्ट इन्सिनरेशन. जे जैविक टाकाऊ पदार्थ आहेत त्यांना मात्र बंद कुकरमध्ये, बंद प्रेशर कुकरमध्ये जाळावं लागतं किंवा उकळावं लागतं, जेणेकरून बायोडिग्रेडेबल वेस्ट मटेरियल जे असतात किंवा बायोवेस्ट मटेरियल जे असतात जे इतरांना नुकसान करू शकतात, इतरांना रोग पसरू शकतात, त्यांचं वेस्ट मॅनेजमेंट करता येईल. सो दीज आर सम मेथड्स बाय विच वी कॅन मॅनेज द सॉइल वेस्ट मटेरियल. In the next thing, we will see another ways by which we can produce the energy and so on. For the time being, we will stop here. Thank you.